नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। लोकसभा निकालानंतर सत्तारांचे सूर बदलले, काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राज्यातील महायुतीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा सत्कार केला आहे। आपल्या काही कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविषयी नाराजी होती आणि त्यांनी दानवे यांच्या विरोधात काम करत कल्याण काळे यांना निवडून आणले यांची कबुलीही दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार आहे असेही मंत्री सत्तार म्हणाले। त्यामुळे सत्तार हे येत्या काळात पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून कल्याण काळे हे प्रचंड मताधिक्याने विजय झाले। त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव केला। पराभव करणाऱ्या काळेंना महायुतीचेच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्कार केला। काळे हे आपले मित्र आहेत म्हणून आपण त्यांचा सत्कार केला असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले। त्यासोबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी काळातील त्यांना वाटचालीचे संकेत दिले। अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुना आहे, परंतु दोघेही महायुतीचे असल्याचे सत्तार यांनी दानवे यांचा प्रचारही केला। मात्र आता सत्तार यांनी काळे यांचा सत्कार केल्याने तसेच काळे यांच्या विजयात आपली काही कार्यकर्त्यांचा वाटा असल्याचे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये जातील किंवा शिंदे गटात राहतील? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।